राहाता तालुका पंचायत समिती सभापतीपदी हिराबाई भाऊसाहेब कातोरे तर उपसभापतीपदी बाबासाहेब मस्के यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। राहाता पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवड दुपारी राहाता पंचायत समिती सभागृहात संपन्न झाली। सभापती पदासाठी हिराबाई कातोरे तर उपसभापती पदासाठी बाबासाहेब मस्के या दोघांचे अर्ज आल्यामुळे निवडणूक अधिकारी माणिक आहेर यांनी त्यांची बिनविरोध निवड केली। निवडीनंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी दोन्ही पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला। या प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब डांगे, गटविकास अधिकारी जयवंत उगले, बाळासाहेब जपे, उमेश जपे, भाऊसाहेब कातोरे, विजय कातोरे, शरद मते आदी हजर होते। या प्रसंगी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की ग्रामीण भागाचे सर्व विकासाचे अर्थकारण पंचायत समितीवर अवलंबून असते। सरकारच्या सर्वाधिक योजना राबवून तालुक्याचा विकास साध्य करण्याची जबाबदारी सभापतींवर आहे। जनतेने टाकलेला विश्वास तुम्हाला सार्थ करायचा असून पंचायत समितीला जागा कमी पडत असून 2 वर्षांमध्ये 5 कोटी खर्चांची नवीन इमारत बांधायची आहे। येत्या अधिवेशनात हा नवीन प्रस्ताव मंजूर केला जाईल। या निवडणुकीत संघटनेतील प्रत्येक व्यक्तीने मोलाचे काम केले असून जीवाचे रान करून नामदार साहेबांनी दिलेला प्रत्येक उमेदवार विजय करून दाखवला। त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो। असेच काम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये करून गेल्या वेळीचे 75,000चे मताधिक्य 1 लाखांवर न्यायचा असल्याचं त्यांनी या प्रसंगी सांगितलं। सर्वात प्रथम मी या झालेल्या निवडणुकीच्या निमित्ताने माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत राहाता तालुका आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत बहुसंख्य मताने आपले सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवार निवडून दिले, त्याबद्दल मी सर्व मतदारांचे आभार मानतो। आज कोणातरी सभापती व्हावं लागणार आहे, उपसभापती कोणीतरी त्याच्यामध्ये होणार आहे। पण जसं सातत्याने आपण या प्रक्रियेमध्ये पाहतो की आपल्या मतदारसंघामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक कार्यकर्त्याला, मग तो पंचायत समिती सदस्य असो नसो, पण प्रत्येक कार्यकर्ता आपल्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे। आणि ही भावना ठेवल्यामुळे आणि कौटुंबिक एकत्रता ठेवल्यामुळे आज आपण या यशाला प्राप्त करू शकलो। मला सर्वात प्रथम या नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतीचे मनापासून अभिनंदन करायचे आहे। त्याच पद्धतीने जे सर्व नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य त्यांचे देखील आभार मानायचे आहे की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बिनविरोध या दोन्ही पदाची निवड करून दिली। घरकुल योजना, रोज नवे कायदे येत आहेत, रोज नवे निकष टाकले जातात। घरकुल योजनेला तर नवे निकष आले, ABCD काय ते करून ठेवले शासनाने, त्यांनाच माहित नाही। अगोदर पाणी पुरवठा योजना हे पेयजल योजनेमध्ये होत होते, आता कोणची मुख्यमंत्री पेयजल योजना आणली त्याचा अजून काही पाठपुरवठा नाही। तसं फार गुंतागुंतीचे सगळ्या योजना आहेत आणि म्हणून अतिशय अभ्यासपूर्वक काम या सगळ्या पंचायत समिती सदस्यांना करावं लागणार आहे। एकदा उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनापासून आभार मानतो की आपण अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहात। याच पद्धतीने आपल्याला या येणाऱ्या विधानसभेला निवडणुकीला समोर जात असताना 75,000चा रेकॉर्ड तोडून पुन्हा 1 लाखावर तो न्यायचा आहे। ही जबाबदारी आपल्यावर आता आहे। ही नवी जबाबदारी घेऊन आपल्याला या पुढच्या 2 वर्षांमध्ये काम करावं लागणार आहे। आपण जनतेचे प्रश्न सातत्याने मांडत राहा आणि ते प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी नामदार साहेब आहेत। 21 तारखेला जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड आहे। कदाचित काय होतं आपल्याला माहिती नाही, पण आपल्याला प्रयत्न आहे की पक्षाने आपल्याला न्याय द्यावा आणि न्याय भेटतो आपल्याला सहज, न्याय आपण मिळवतो। आणि अजून 2 वर्षामध्ये भरपूर राजकीय गणित बदलणार आहेत, भरपूर समीकरण बदलणार आहेत आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये प्रत्येक प्रसंगाला जायला आपण तयार आहोत आणि म्हणून आपल्या कार्यकर्त्यांच्या हिमतीवर। न्यूज रिपोर्टर किरण वाबळे, एस9 मीडिया, राहाता।